Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातून सुद्धा तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणारे एकमेव व्यक्ती असतील ते म्हणजे स्वतः रामदास आठवले, ज्यांचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे आणि रामदास आठवले आता आपल्यासोबत बोलणं करतायत. सर, तिसऱ्यांदा तुम्ही पंतप्रधान मोदी यांच्या संपूर्ण कॅबिनेटमध्ये तुम्ही सामील झालेला आहात. काय पहिली प्रतिक्रिया, किती आनंद वाटतोय? माझी प्रतिक्रिया हीच आहे की मला रिपब्लिकन पक्षाचा नेता म्हणून, अध्यक्ष म्हणून मला माननीय मोदी सरकारमध्ये संधी मिळालेली आहे. पहिल्या वेळेला मी 2014च्या नंतर मी 2016ला मंत्री झालो होतो, त्यानंतर 2019मध्ये झालो आणि आता तिसऱ्यांदा शपथ घेताना मला प्रचंड असा आनंद झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीशी आहे. जो दलित समाज आहे, बौद्ध समाज आहे, त्यांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून पॅंथरच्या मुवमेंटपासून मी सामाजिक आणि आंदोलनं अनेक मी केलेली आहेत. त्यामुळं मला या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे आणि माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेचा खासदार नसतानाही नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकन पक्षाची आठवण ठेवलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मला तिसऱ्यांदा संधी मिळाली असल्यामुळं मला आणि माझ्या समाजाला आणि अनेक लोकांना प्रचंड अशा पद्धतीचा आनंद आहे आणि मला भेटण्यासाठी सगळ्या देशभरातून लोक येत आहेत. तर मला तिसऱ्यांदा मंत्री होण्याचा मला प्रचंड आनंद आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. सर, ह्या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात कुठेतरी महायुतीची पिछेहाट झालेली आपल्याला पाहायला मिळते. दलित आणि मुस्लिम मतदान जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे. सातत्यानं भाजपच्या नेत्यांची संविधान बदलण्याची जी वक्तव्य आहेत ती या सगळ्याला कारणीभूत ठरतात का? आपल्याला काय वाटतं ह्या सगळ्या संदर्भात? मला असं वाटतं की संविधानाच्या संबंधामध्ये जी भूमिका इंडिया आघाडीच्या वतीनं मांडण्यात आली, राहुल गांधी यांनी सातत्यानं संविधान बदलणार आहे, संविधान बदलण्याचा प्रचारही केला आणि अपोजिशननी सातत्यानं दलित समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेस पक्षाने आणि इंडिया आघाडीने मतासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी समाजामध्ये फूट पाडणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि मुद्दाम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, एखादी खोटी गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर मांडायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की खरोखर संविधान बदललं जाणार आहे का? पण सर, भाजपच्या नेत्यांची वक्तव्य ही कारणीभूत ठरणार नाही का? तुम्ही थेट विरोधकांवरती आरोप लावतायत की विरोधक समाजामध्ये फूट निर्माण करण्याकरता संविधानाचा वापर करत होते, परंतु भाजपची नेते मंडळी जी आहेत ती सातत्याने वक्तव्य करत होती. अनंतकुमार हेगडेपासून जो सिलसिला सुरू झाला तो राजस्थानमधल्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला 400 पार कशाला हवेत, तर संविधान बदलासाठी हवे. मला असं वाटतं की ते कोणी काय बोललं असेल पण ती भूमिका नरेंद्र मोदींची नव्हती, ती भूमिका BJPची नव्हती. नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे, संविधान बिलकुल बदलणं चालणार नाही. ज्या नरेंद्र मोदी यांनी परवा सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे ते मोदी कसं संविधान बदलतील? ज्या मोदींनी 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट दिलेला दिवस, तो दिवस त्यांनी सगळ्या देशामध्ये पाळण्याचा आदेश दिलेला आहे, ते कसे काय संविधान बदलू शकतील? बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे, ते कसं संविधान बदलतील? आणि संविधान कोणालाच बदलता येणार नाही. आणि असं असताना अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाजामध्ये गैरसमज झाला. अल्पसंख्याकांनाही वाटलं की आपल्याला सुरक्षित राहणं यांच्या काळामध्ये अवघड आहे की काय, अशा पद्धतीची शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. सर,
पण एक तुम्हाला रोखतोय. खरं तर तुम्ही म्हणतायत की संविधानाची शपथ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकला, परंतु विरोधक म्हणतात की ही वेळ आलेली आहे त्यांच्यावरती संविधानाला माथा टेकण्याची, असं विरोधकांचं म्हणणं आहे. कारण की ज्या पद्धतीने सातत्याने ही वक्तव्य येत होती त्यामुळे मॅन्डेट 400च्या पारचा जो मॅन्डेट होता तो कुठेतरी फिरला गेला. म्हणून 400च्या पारचा असेल जो बहुमत आम्हाला मिळालेला आहे. आमची अपेक्षा होती की आम्हाला 400पर्यंत जागा मिळतील, परंतु क्लिअर आम्हाला बहुमत मिळालेलं आहे. इंडियाला क्लिअर बहुमत मिळालेलं आहे. आणि त्यांनी परवाच माथा टेकला आहे संविधानाला असं अजिबात नाही आहे. त्यांनी 2019मध्येही सेंट्रल हॉलमध्ये इंडियाच्या नेतेपदावर निवड झाल्यानंतरही संविधानाचं पुस्तक ठेवून त्या संविधानाच्या पुस्तकाला त्यांनी माथा टेकलेला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की दलित समाजामध्ये झालेला गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला प्रचंड यश येणार आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दलित समाज मोठ्या संख्येनं आमच्या महायुतीसोबत राहणार आहे. आपल्याला आकडे जर बघायचे असतील तर जरी आमचे कॅन्डिडेट 17 आलेले असले आणि महाविकास आघाडी जरी 30 लोक निवडून आलेले असले तरीसुद्धा आम्हाला मिळालेलं मतदान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे काय फरकाने टक्केवारी जी आहे ते थोड्या फरकाने ते पुढं आहेत. परंतु आमच्या जागा हरल्या ती गोष्ट खरी आहे. आम्हाला एक 35 ते 40 जागा मिळतील अशी आमची अपेक्षा होती, पण आमच्या जागा जवळजवळ 25 जागा आमच्या कमी झाल्या आमच्या. त्यामुळं आम्हाला तो नक्कीच धक्का बसलेला आहे. परंतु नक्कीच आम्ही त्याच्या संबंधामध्ये विचार करणार आहोत आणि पुन्हा अशा पद्धतीचा लोकांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न नक्की आमच्याकडून होणार आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. भाजपला फक्त 240 देशभरामध्ये लोकसभेच्या जागा मिळाल्या. सध्या NDAचं सरकार आहे, अर्थात मिलीजुली सरकार आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावरती हे संपूर्ण सरकार जे आहे ते पुढं टिकून आहे. अर्थात मित्रपक्षांना आता या सगळ्या सरकारमध्ये चांगला प्रतिसाद भाजप देईल यापुढे तुम्हाला असं वाटतं का? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये जवळजवळ 11 पक्षांना NDAमधल्या संधी दिलेली आहे त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगली संधी सगळ्या मित्रपक्षांना मिळेल. भाजपच्या 241 जागा आहे ती गोष्ट खरी आहे, परंतु क्लिअर बहुमत जे आहे ते मोदींच्या नावावरती मिळालेलं आहे. आणि उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे आणि वेस्ट बेंगॉल आहे. या 3 ठिकाणी जागा आमच्या कमी आल्या, नाहीतर आमच्या अजूनही 70, 80, 90 जागा वाढल्या असत्या. परंतु त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करतो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा पसरवण्यात आली आणि मायावतीला मिळणारं जे वोटिंग आहे आणि समाजवादी पार्टीला कधी न मिळणारं दलितांचं मतदान आहे ते काही मतदान त्याला मिळालं आणि त्यामुळं अनेक ठिकाणी त्यांचा विजय झाला गोष्ट खरी आहे. पण त्याचा आम्ही अंतर्भूत विचार करतो आहोत आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. या संपूर्ण लोकसभेमध्ये तुम्हाला एकही जागा महायुतीकडनं लढवायला भेटलेली नाही सर. आता लगेच लोकसभा झालेली आहे, विधानसभा देखील राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी 4 जागांवरती बोळवण लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये झालेली होती, आता तोच राष्ट्रवादी पक्ष म्हणतोय की आम्हाला 70 ते 80 जागा ज्या आहेत त्या विधानसभेमध्ये महायुतीकडनं लढवण्यास मिळायला पाहिजे अशी त्यांची नेत्यांची अपेक्षा आहे. तुमचं काय मत आहे? कारण की तुम्ही देखील NDAमधल्या घटक पक्षात राज्यात तुमचं ताकद आहे. मला असं वाटतं की राज्यामध्ये आमच्या पक्षाची ताकद आहे. गावागावामध्ये आमच्या पक्षाच्या शाखा आहेत. रिपब्लिकन पक्षामध्ये जरी गटबाजी असली तरी माझा गट महाराष्ट्रामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि रिपब्लिकन पक्षाला लोकसभेची जागा लढवायला मिळाली नाही. एकतर रिपब्लिकन पक्षाला जर जागा मिळाली शिर्डी तर त्यासाठी मी उत्सुक होतो, पण आता शिर्डी जागा पडली आणि बाजूची जागा नगरची जागा पडली. त्यामुळे मला जर शिर्डी दिली असती तर दोन्ही जागा निवडून आल्या असत्या. पण ठीक आहे, जरी मला जागा दिली नसली तरी आता विधानसभेला मात्र एक 8-10 जागा आम्हाला द्याव्यात. मग ही भाजपची चूक झाली का तुम्हाला शिर्डीमधनं संपूर्ण निवडणूक लढण्यास न देणं? मला वाटतं चुकीचा विषय नाही, पण मी राज्यसभेमध्ये असल्यामुळं किंवा मला प्रचारामध्ये ज्या सोडल्या त्या द्यावा सगळ्या महाराष्ट्राबरोबर म्हणून म्हणा
किंवा त्या ठिकाणची शिर्डीची जागा जी आहे ती एकनाथ शिंदे यांचा जे आग्रह धरला होता की ती जागा आमची सिटिंग आहे, सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार आहेत, त्यामुळं ती जागा जी आहे ती थोडीशी आम्हाला लढली पाहिजे. पण सगळ्यांनी नेत्यांनी एकनाथ शिंदे जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत, यांनी विचार करून एक RPIला सिम्बॉलिक तरी एक जागा ते द्यायला हवी होती. बाकीच्या उत्तर प्रदेशमधल्या मित्र पक्षांना अपना दल आहे, राजभर यांची पार्टी आहे, निषादची पार्टी आहे, त्या पक्षांना मात्र एक एक दोन दोन जागा, जयेंद्र चौधरीची पार्टी आहे, त्यांना सगळ्यांना एक एक जागा दोन दोन जागा देण्यात आल्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष हा तुमच्या महायुतीसोबत आहे, तर रिपब्लिकन पक्षाला 2 जागा देण्याची आपली मागणी होती, तर त्या दोन्ही जागा RPIला द्यायला हरकत नव्हती. पण BJPने किंवा नेत्याने आमचा विचार केला नाही आणि त्याबद्दल आमच्या लोकांची मोठी नाराजी होती. पण ती नाराजी दूर करून मी त्या प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलो आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देणं आवश्यक आहे म्हणून ही नाराजी बाजूला ठेवून मी या कामामध्ये उतरलो होतो. आणि त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही 8-10 जागांची मागणी करताय, परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते असलेले विजय वडेट्टीवार म्हणतात आहेत की जर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली नसती तर तुमच्या महायुतीमध्ये जे मित्रपक्ष आहेत अजित पवार ते सत्तेतून बाहेर पडले असते, कारण की त्यांची सगळी फाईल जी आहे तर त्यांना सरकारमध्ये राहून त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे, परंतु आता सत्ता आली केंद्रात भाजपची म्हणून ते सत्तेत त्यांच्यासोबत आता महायुतीमध्ये सत्तेत सामील झाले. नाही, वडेट्टीवार जे आहे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आता काँग्रेस पक्षाचे ते सिनियर नेते आहेत आणि त्यांचं जरी म्हणणं असं असलंही तरी मला असं वाटतं की अजितदादा पवार हे आमच्यासोबत आलेले आमच्यासोबतच राहतील, ते कुठं जाण्याचा प्रश्नच येत नाही आहे. जरी केंद्रामध्ये त्यांचं सरकार आलं असतं म्हणजे येणार कसं, आम्ही इथं असताना येणार कसं सरकार, नरेंद्र मोदी असताना सरकार येणार कसं. आणि BJPला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या काँग्रेसच्या 99 जागा आणि BJPच्या 241 जागा, म्हणजे त्यांच्यापेक्षा 2.5 पट जागा BJPला मिळालेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या एकदम जागा सगळ्या कमी झाल्या अशा पद्धतीच्या अफवा पसरवून काही त्याचा उपयोग नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, जागा कमी मिळालेल्या आहेत. 400पर्यंत जागा आमच्या NDAला मिळतील, 350पर्यंत जागा BJPला मिळतील अशी अपेक्षा होती. पण आम्हाला जो 80-90 जागांचा जो फटका बसलेला आहे तो या 3-4 राज्यामध्ये बसलेला आहे. त्यामुळं NDAचं सरकार म्हणून आमचं काम पुढं चालू राहणार आहे आणि आम्ही अत्यंत सामुपचाराने आम्ही पुढं जाणार आहोत आणि अजितदादा कुठे जाणार नाहीत, ते आमच्या महायुतीसोबतच राहणार आहेत. खरं तर महाराष्ट्र सदनाच्या बाहेर आज एक बॅनर चर्चेचा विषय ठरलेला आहे. सगळ्या शिवसैनिकांना संघटित व्हा असा बॅनर जो आहे तो शिवसैनिकांकडनं लावण्यात आलेला आहे. खरं तर शिवसेनेमध्ये 2 गट निर्माण झालेत. त्यात संजय शिरसाट असं म्हणतात की जर उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यप्रणालीत बदल केला तर आम्ही त्यांच्याशी जुळवून घेऊ म्हणून. ठीक आहे, तर जर सगळे शिवसैनिक एकत्र येत असतील तर आनंद आहे. उद्धव ठाकरे जर आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. माननीय निवडणुकीच्या काळामध्ये काही सभांमधून नरेंद्र मोदी यांनी भूमिका मांडलेली होती की उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही, शरद पवार यांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही. तर आता त्याचा विचार त्यांनी काय करायचा आहे. जर उद्धव ठाकरे जर आले तर त्यांचं स्वागतच आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या कार्यप्रणालीत बदल करू शकतील का, ज्या पद्धतीने त्यांची आता आक्रमक भूमिका विरोधी पक्षातली. नाही, आक्रमक भूमिका आहे. अनेक वर्ष ते BJP सोबत राहिलेले आहेत आणि त्यांना BJP सोबत राहण्याचा अनुभव आहे चांगला. त्यामुळं पुन्हा BJP सोबत यायला काही हरकत नाही आहे. आणि कुठला पक्ष कोणी संपवत नसतं, संपवण्याचा प्रयत्न कोणी करत असले तरी पक्ष संपत नाही आहे. माझा पक्ष जो आहे या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन वाढलेला आहे. माझ्या मंत्रिपदामुळं नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक उमेदवार लढला, त्याला 17% मतं मिळालेली आहेत, त्याला 1,35,000 मतं मिळालेली आहेत. मेघालय असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, आसाम असेल, अशा सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की BJP कोणीतरी पक्ष संपवतोय असं म्हणणं योग्य नाही आहे. उलट माझा पक्ष सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे. अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत
आणि आता लक्षद्वीपमध्ये सुद्धा माझा पक्ष स्थापन होणार आहे. त्यामुळं सर्व देशामध्ये माझ्या पक्षाचा जो पक्ष वाढतो आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळं माझ्या पक्षाला कोणी संपवू शकत नाही. तिसऱ्यांदा तुम्ही मंत्री बनलात. गेल्या वेळेस तुमच्याकडे सामाजिक न्याय खातं होतं. आता कोणत्या खात्याची तुम्हाला अपेक्षा आहे? मला कुठलंही खातं मिळालं तर मी काम करणार आहे. मी सोशल जस्टिसमध्ये मी 8 वर्ष मी राहिलेलोच आहे. इतर कुठलं मला खातं मिळालं तर ते चांगलं तर सांभाळेन. मला कुठलंही खातं जरी मिळालं तर मी लोकांची कामं करणारा माणूस आहे. त्यामुळं मला माझ्यावर जी जबाबदारी मोदी साहेब देतील ती जबाबदारी मी चांगली पार पाडणार आहे. सर, तुमची एक कविता फार फेमस असतात. तिसऱ्यांदा मंत्री होत आहे, काय कवितेच्या माध्यमातून तुम्ही सांगाल? जिस तरह मोदी बन गए प्रधानमंत्री तीसरी बार. मोदी जी बन गए प्रधानमंत्री तीसरी बार. मैंने भी जिंदगी में कभी मानी नहीं हार. मोदी जी बन गए प्रधानमंत्री तीसरी बार. जिंदगी में मैंने कभी नहीं मानी हार. चुनाव के वक्त हमने इंडिया आघाड़ी पर जोरदार किए थे वार. चुनाव के वक्त हमने इंडिया आघाड़ी पर जोरदार किए थे वार. इसीलिए हो गई है इंडिया आघाड़ी की हार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते तिसऱ्यांदा शपथ घेणारे केंद्रातले मंत्री रामदास आठवले. संविधान बदलणार असा चुकीचा अजेंडा जो आहे तो इंडिया आघाडीकडनं चालवला गेला. त्याचा फटका आम्हाला निश्चित बसला, परंतु आम्ही कधीही संविधानाचा अनादर केलेला नाही असं मत जे आहे ते रामदास आठवले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.